कसं आहे 2009 साली जेव्हा सुरुवातीला आमदार साहेबांची आमची भेट झाली त्यावेळेला एक विकास भूमुख नेतृत्व आमच्या लक्षात आलं. म्हणजे सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणारा नेता जेव्हा आपल्या संपर्कात येतो त्यावेळेला त्याला सोडायचा काही प्रश्नच येत नाही. मुळात एवढा मान तालुक्यातला एवढा मोठा विकास केला. 2009 साली निवडणूक लढवली. 2.5 वर्षामध्ये 3.5 वर्षामध्ये त्यांनी किरकसाच्या बोगद्यातनं पाणी मान तालुक्यात आणले. ही एक व्हिजन घेऊन माणूस जो उभा राहिला किंवा चांगल्या पद्धतीचं काम करतो हे लोकांच्या मध्ये त्यांचं स्थान निर्माण झालं. त्याच्यामुळे त्यांच्या कामाच्या प्रेरणेनेच आम्ही त्यांच्या बरोबर आहे. आमचं साधं जरी काम असलं अगदी एखादा डीपी आणायचा झाला तरी त्यांनाच फोन करतोय. म्हणजे एकदम साध्यातल्या साध्या कामाला सुद्धा आमदार आम्हाला मदत करतात. त्याच्यामुळं आमची मानसिकता अजून तरी अजिबात चेंज नाही की बाबा आपल्याला दुसरं कोणतरी आपल्याला मदत करेल का. आणि एक सर्वसामान्य माणसाचा ओबीसी समाजाचा चेहरा जर एवढा मोठा चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी काम करत असेल तर दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. मसवड एमआयडीसीच्या प्रश्नावर विरोधक सध्या रामताप होत आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? मसवड एमआयडीसीच्या बद्दल विरोधकांनी किती जरी रान तापवलं तरी परिस्थिती वेगळी आहे. मुळात काय आहे की मसवड एमआयडीसी हे मसवडच्या आणि मान तालुक्याच्या पंचक्रोशीतील लोकांच्या जीवनामध्ये एक नवीन बदल करणारी, नवीन एक औद्योगिक करणारी योजना आहे. बघितलं आपण की ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालेलं आहे त्या जवळच्या शहरांना, जवळच्या माणसांना फार मोठी किंमत येते. मग त्या तरुणांना रोजगार असेल, कंपन्यांचं डेव्हलपमेंट असेल, शेजारी पाजाऱ्याच्या तालुक्याला त्याची मदत असेल, दळणवळणाची सोयी असतील, सगळ्याच सोयी त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. त्यांचं म्हणणं काय नेमकं की सुरुवातीला जेव्हा एमआयडीसी जेव्हा रामराजे घेऊन चालले होते त्यावेळेला ते म्हणत एमआयडीसी रामराजे घेऊन चालले. त्यावेळेला जय भाऊनी त्यांच्याकडून खेचून एमआयडीसी परत आणली रिटर्न. आणि आता त्यांचंच म्हणणं आहे की इथल्या लोकांची अडचण होती, इथल्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती अन्याय होतोय. अरे शेतकऱ्यांच्या जमिनीवरती अन्याय होणारा तिने स्वतः आमदारांनी शब्द दिलाय की शेतकऱ्यांच्या बागायतीतला एकही गुंठा घेणार नाही, शब्द दिलेला आहे. आणि त्या पद्धतीने त्यांची कारवाई चालूच आहे ना. ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायचीच नाही का? ते खाजगीत सांगतायत एमआयडीसी झाली पाहिजे आणि लोकांच्यात जाऊन सांगतायत की एमआयडीसी नाही झाली पाहिजे, तुमच्या जमिनी जात आहेत. म्हणजे ही विरोधाभास तयार करायचं एक वातावरण आहे. ह्याच्यात वेगळा काय विषय. आणि माझ्या माहितीवरून माझ्या गावातल्या लोकांची जवळजवळ आमच्या पट्ट्यातली एक 2-3 हजार एकर जमीन एमआयडीसीला जाते. तर त्या 80% लोकांचं म्हणणं आहे की आमच्या मुलाबाळांसाठी चांगली सोय होते, आमच्या मुलाबाळांसाठी एक नवीन औद्योगिक धोरण उभं राहिलं तर त्यांना पुण्याला, मुंबईला, कोणाच्या तरी रोजंदारीने कामाला जायची गरज लागणार नाही. तीच मुलं जर आज या ठिकाणी जर कामाला लागली तर त्यांना दुप्पट त्याचा फायदा होऊन जाईल. आज बघताय मेंढरवाल्यांची संख्या आमच्याकडे जास्त आहे. वसईला अजून पण आमची काही लोक मेंढपाळ व्यवसाय करून बरोबर मुंबईला जाऊन मातीकाम अजून करणारे लोक आहेत. त्यांनी किती वर्ष मातीकामच करायचं. माझ्या तरुणाला जर इथंच रोजगार मिळणार असेल, त्याला इथंच जर शिक्षणाची संधी चांगल्या पद्धतीची उपलब्ध झाली असेल तर त्याला बाहेर जायची गरज काय? एवढी आर्थिक सुबत्ता तयार होणार आहे त्याच्यामुळे की प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्तर वाढणारच आहे ना. एमआयडीसीच्या बाजारपेठ मोठी वाढणार आहे, नगरपालिकेचं महत्व कमी म्हणजे वाढणार आहे. या सिस्टीम मध्ये जेव्हा येतो, खरं तर ह्याचं महत्व त्यालाही माहिती आहे चांगलं, परंतु फक्त 2 मतप्रवाह निर्माण करायची, जसं राजकारणी लोकांना गावागावात पार्टीत किंवा भावाभावात भांडण लावायची सवय असते, तशाच पद्धतीमध्ये हे 2 मतप्रवाह त्यांनी त्यामध्ये तयार केले. त्यात काय वेगळं नाही. दुसरा विषय असा की मसवड नगरपालिकेच्या हद्दीत पाण्याची टंचाई जाणवते असं लोकांचं आणि विरोधकांचं पण म्हणणं आहे. नाही, पाण्याची टंचाई का जाणवते ह्याचा पण कधीतरी अभ्यास त्यांनी करायला पाहिजे होता ना. जेव्हा जयभावांची सत्ता होती त्यावेळेला 3 दिवसावर 2 दिवसावर आहे या स्थितीत पाणी आणलं होतं. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जी परिवर्तनाची बॉडी सत्तेत बसली होती त्यांनी किती प्रयत्न केला त्या पाण्यासाठी. सत्ता त्यांची होती 2.5 वर्षाची, त्यावेळेला किती वेळा त्यांनी पाण्यासाठी निधी मागवला. तुम्ही ह्याचा पण विचार करायला पाहिजे ना. आणि त्याच्यामुळे पाण्याची दुर्भिक्ष अवस्था झाली. आपली खालची जी वॉटर सप्लायची लाईन आहे ती इस्लामपूरवरनं इथं 35 किलोमीटरवरनं पाणी येते. ती पाईपलाईन जीर्ण झालेली आहे, बऱ्याच वेळेला ती सारखी फुटत असते. पण ह्याच्यावर सोल्युशन काय काढलं तुम्ही? ह्याच्यावर सोल्युशन तुमच्याकडे काहीच नव्हतं. गेल्या 1.5 वर्षामध्ये भाऊनी त्यासाठी 80 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. आज ती योजना अंतिम टप्प्यात आहे. आणि त्यांनी सांगितलेलंच आहे घराला मुबलक जेवढं पाहिजे तेवढं 24 तास पाणी देणार म्हणून सांगितलं. आणि ती योजना अंतिम टप्प्यामध्ये आहे. विखे साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. कदाचित 1-2 महिन्यामध्ये ती योजना डायरेक्टली आपल्या मसवड नगरपालिकेच्या हद्दीतल्या सर्व वाड्या वस्त्याच्या सुद्धा लोकांना 24 तास पाणी मिळेल अशी परिस्थिती आहे.
ओके, धन्यवाद. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा मंडळाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी घरगे साहेब या ठिकाणी मान खटावचे 258 उमेदवार म्हणून पवारसाहेबांनी आपल्याला दिलेले आहे. खरं तर मान खटावचं 2009च्या पूर्वी शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचाच इथं आमदार असायचा, पण 2009 नंतर परिस्थिती बदलली. त्यावेळी स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या यांचा निसटत्या फरकानं पराभव झाला आणि त्यानंतर मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये सन्माननीय या तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब हे या ठिकाणी सर्वानुमते उमेदवार ठरले आणि त्यांचाही थोड्या 1000-2000 मतांनी निसटता पराभव झाला. पण यावेळीची निवडणूक खऱ्या अर्थानं अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे. त्याचं कारण आहे की या तालुक्याचा गेली 15 वर्ष जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. सरकारमध्ये असू द्या, पक्ष बदलू द्या, काही करू द्या, पण विकास होणं अपेक्षित होतं, तो झालेला नाही. विकास दिसतोय फक्त गावोगाव बॅनरवरती, बोर्डवरती, प्रत्यक्षात त्याचा विकासाचा कुठेही संबंध नाही. मी परवा टाकेवाडीच्या सतोबाला गेलो होतो. रस्ते सगळे खोदून ठेवलेले दिसत आहेत, पण रस्त्याचं काम तिथलं कुठलंही पूर्ण दिसत नाही. त्यांच्या बंगल्यापर्यंतच काम तेवढं अतिशय चांगल्या पद्धतीचं 15 वर्षात 5-6 वेळा केलेलं दिसून आलं. तिथून पुढचं कुठलंही काम नाही. तालुक्यातले रस्ते तसेच बेजान होऊन पडलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही जान नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि यासाठी तालुक्यातली लोक विचार करतील की बोर्डवरचा, बॅनरवरचा विकास पाहिजे की प्रत्यक्षातला जाहिरात न करता झालेला विकास पाहिजे. 2 गोष्टी असतात विकासामध्ये. एक जाहिरात करून, हलगी वाजवून, दिमडी वाजवून मी केलं म्हणण्याची, आता ही प्रवृत्ती लोकांना नको आहे. आणि दुसरी गोष्ट, खटाव तालुक्यातलं 1985च्या 80च्या दरम्यानचं जे राजकारण होतं, 80च्या अगोदरचं किंवा 80च्या काळातलं, ते चंद्रहार पाटील आणि केशवराव पाटील हे बंधू एकमेकाच्या विरोधात राजकारण करायची आणि ते कार्यकर्त्यांची खाली त्या काळात डोकी फोडली जायची. ट्रक भरून ट्रकमध्ये प्रचार असायचा आणि ट्रकच्या केबिनवरती ट्रकमध्ये दगड असायची. समोरचा कार्यकर्ता दिसला विरोध पार्टीचा की दगडानं मारायचा. अशा पद्धतीचं राजकारण त्या काळात चालू होतं. आणि पुन्हा त्या काळात दोघं एकत्र आले आणि त्यातून एका कुठल्याही जातीचा, धर्माचा किंवा कुठल्याही समाजाचा इथं संबंध नसतो राजकारणामध्ये. अतिशय कमी समाजाची घरं असणारे खटाव तालुक्याचे आमदार म्हणून स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे त्या काळात त्यांचा जन्म झाला राजकीय. कारण हे दोघं भाऊ त्यावेळेला चंद्रहार पाटील आणि केशवराव पाटील एकत्र आले असं लोक सांगतात. या तालुक्यातली परिस्थिती आता सुद्धा तशीच आहे. 2 भावांनी एकमेकाच्या विरोधात गेली 10 वर्ष या तालुक्याला झुंजवलं आणि आज मात्र ते दोघं एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यातून काहीतरी नवीन घडणार आहे याची माझ्या मनामध्ये थोडीशी शंका आता मला वाटायला लागलेली आहे की लोकांच्या मध्ये तेवढा लोक दबून आहेत. लोक उत्स्फूर्तपणे पाठीमागच्या वेळेसारखं काय कुणाला बोलत नाहीत, कारण जो बोलला तो जेलमध्ये गेला, अशी अवस्था या तालुक्यामध्ये आहे. सगळी यंत्रणा बटीक म्हणून काम करत होती आणि या यंत्रणेचा विरोध करण्यासाठी शरदचंद्र पवार साहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे त्याच्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार. आता ह्या निवडणुका आमच्या नेत्यांच्या, कुणाच्या कार्यकर्त्यांच्या नाहीत, ह्या जनतेच्या निवडणूक आहे. ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. मागच्या वेळेला लोकसभेला कुणी नव्हतं, बरोबर, नेते मंडळींचं कुणी ऐकत नव्हतं, पण पवारसाहेबांच्यावरती प्रेम करणारी जनता मात्र पवारसाहेबांच्या विचाराशी ठाम राहिलेली होती. सन्माननीय ठाकरे साहेबांच्या पाठीमागं त्यांच्या विचारधारेची माणसं त्यांच्याबरोबर ठाम थांबली होती. नेते येतात जातात, त्याचा काही फरक पडत नाही जनतेवरती. पवारसाहेबांच्या विचारानं चालणारा इथला सामान्य मतदार आहे, सामान्य कष्टकरी शेतकरी आहे आणि तो पवारसाहेबांच्या पाठीमागे राहणार आहे याची मला खात्री आहे. आणि ही निवडणूक अतिशय शांततेत चालू आहे. मला तर भीती वाटते की वादळापूर्वीची शांतता आहे काय, कारण 100% यावेळेला मान खटावमध्ये बदल हा अटळ आहे.